वाहन चालकांनो सावधान, सिग्नल तोडाल तर आता थेट मोबाईलवरच दंडाची रक्कम आणि फोटो येणार आहे. हो, हे खरंय. कारण शहर वाहतूक शाखेने बेशिस्त चालकांविरोधात कारवाईचे आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. या शुभ कामाला शुक्रवारपासून सुरुवातही झाली आहे. पहिल्याच दिवशी 20 वाहन मालकांना याचा हिसका बसलाय. वाहतुकीची कोंडी तसंच अपघाताच्या घटना थांबवण्यासाठी शहरभर सिग्नलचं जाळं उभारण्यात आलंय. पण या सिग्नलचं पडलंय कोणाला? जन्माला येण्यासाठी 9 महिने, त्यानंतर शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यासाठी 20-22 वर्ष थांबणारा मात्र सिग्नलची काही सेकंद पाळायला तयार नाही. ग्रीन सिग्नल पडायची वाट न पाहता सिग्नल तोडून वाहन दामटण्याची सवय बऱ्याच वाहन चालकांना जडली आहे. यात नुसतेच दुचाकी चालकच नाही तर चारचाकी धारकही आघाडीवर असतात. पोलिसांनाही न जमानणाऱ्या अशा बेशिस्त चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी धाक मात्र नाही. अपघाताला निमंत्रण देणाऱ्या अशा मुजोर चालकांना लगाम घालण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी आता आणखी एक पाऊल उचलले. यापुढे ना पावती ना हुज्जत, थेट रिझल्ट असाच पवित्रा घेण्यात आलाय. सिग्नल तोडणाऱ्यांना थांबवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची तसदी आता पोलीस घेणार नाही. अर्थात तशी गरजच त्यांना पडणार नाही. सिग्नल तोडणाऱ्या वाहनांचा नंबर कॅमेऱ्यात कैद होणार असून त्या आधारेच दंडाची रक्कम आणि फोटो वाहन मालकाला मोबाईलवर पाठवले जाणार आहे. शुक्रवारपासून या शुभ कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी 20 वाहन चालकांना या कारवाईचा हिसका बसलाय. ज्यांना या नव्या पद्धतीने वसूल होणाऱ्या दंडाबाबत कल्पना आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी सिग्नल तोडण्याआधी 10 वेळा विचार केला, तर काही जण बिनधास्तपणे सिग्नल तोडताना दिसून आले. दरम्यान शहरातील 40 प्रमुख चौकातल्या सिग्नलवर अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे तिसऱ्या डोळ्याचं काम करणार आहेत. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक.